आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने स्वागत करतो। आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती उपनगरामध्ये अंधेरीच्या राजाचं सातत्याने गेल्या 7 वर्षापासून आयोजन करीत आहे। यंदाचा आमचा हिरक महोत्सव आहे। आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने हा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही विविध गोष्टींचं भान ठेवतो। सर्व सहकारी मंचावरील आपल्याला विस्ताराने सर्व गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला माहिती देते। आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती फक्त गणेशोत्सव नव्हे तर उत्सव समिती गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यंदाचा आमचा नवरात्रोत्सवाचं सुद्धा हे 7वं वर्ष आहे। दहीहंडी असेल, दिवाळीची पहाट असेल, शिवजयंती असेल, हे सर्व सण आम्ही या ठिकाणी साजरे करतो आणि या सणामध्ये फक्त आझादनगरचेच नव्हे तर संपूर्ण अंधेरी पश्चिमची लोक या आमच्या सणामध्ये सहभागी होतात आणि उत्सवाची शान वाढवतात। 1966 साली सुरू झालेला गणेशोत्सव अतिशय लहान प्रमाणात होता। खरं म्हणजे आझादनगर ही इंडस्ट्रियल कॉलनी आहे आणि या कॉलनीमधील सर्व कामगारांनी एकत्र येऊन प्रथम गोल्डन टोबॅकोचे असतील, मग एक्सेलचे असतील, स्पेशल स्टीलचे असतील, अशा विविध कंपन्यांचे कामगार ह्या विभागात राहतात आणि त्यांनी ह्या कामगारांनी आणि त्यांच्या एम्प्लॉयरनी म्हणजे त्यांच्या मालकांनी या गणेशोत्सवाला खूप मदत केली आणि सुरुवात केली। प्रथम 5 दिवसाचा, मग 7 दिवसाचा, मग अनंत चतुर्दशीपर्यंत असा हा गणेशोत्सव साजरा केला जात होता। दिवसेंदिवस माणसं वाढली, कार्यकर्ते वाढले आणि उत्सवाला एक वेगळं असं एक वळण मिळालं। अंधेरी पश्चिममधला हा पहिला गणेशोत्सव आणि त्यामुळे हे अंधेरीच्या राजाचे विसर्जन जे आहे ते विसर्जन संपूर्ण अंधेरी होते। त्यावेळेला आम्ही अंधेरी गाव म्हणायचो। त्या पूर्ण गावामधनं हे विसर्जन होतं। त्यात साली आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेला संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक कामगारांमध्ये असंतोष होता। भाववाढीची झळ पूर्ण जनतेला पोचत होती। अशा वेळेला आणि आमच्या ह्या कॉलनीमधील 2 कंपन्यांचे म्हणजे गोल्डन टोबॅको असेल, स्पेशल स्टील असेल, या दोन्ही इमारतींमध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये संप होता। त्यावेळेला लोकांनी देवापुढे साखर घातलं अंधेरीच्या राजापुढे आणि सांगितलं की हे सगळं व्यवस्थित होऊन द्या, पुढल्या वर्षी आम्ही अनंत चतुर्दशी